नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताचा एक टॉपिक घेणार आहोत. तो म्हणजे आहे वर्ग आणि वर्गमूळ. भरपूर वेळेस किंवा भरपूर प्रकारच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं जातं की वर्गमूळ किंवा घनमूळ किंवा वर्ग कसं काढायचं हे शिकवलं जातं. म्हणजे आतापर्यंत यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत की कोणत्या प्रकारचे वर्ग कसे काढायचे किंवा जास्त एखादा मोठा आकडा असेल तर त्याचा वर्ग कसं करायचा, की समजा एखादी संख्या कोणती असेल तर 46 असेल, 45 असेल किंवा 96 असेल किंवा 3 आकडी संख्या असेल किंवा 4 आकडी संख्या असेल, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कसे काढायचे, कशामध्ये टाईपमध्ये काढायचे असं प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणा किंवा लेक्चरला सांगितलं जातं. पण भरपूर अशा ठिकाणी असं किंवा भरपूर व्हिडिओमध्ये दशांश जे अपूर्णांकाचा जो वर्ग असतो, वर्ग कसं काढतात, दशांश अपूर्णांक याचा वर्ग कसं काढतात, अशा प्रकारचे व्हिडिओ खूप कमी आहेत. मी जेव्हा आता यूट्यूब पूर्ण चेक केलं किंवा कोणत्या प्रकारे सोशल मीडियावरती जेव्हा मी चेक केलं, फेसबुकवरती वगैरे, पण त्या ठिकाणी सुद्धा अपूर्णांकाचा बद्दल एवढं काही डिटेलमध्ये नाही आहे त्याच्यामध्ये. मग आज आपण जे दशांश अपूर्णांकाचा वर्ग हा कशा प्रकारे काढला जातो, किती सोपा आहे, ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आज माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरू करूयात. व्हिडिओ सुरू करायच्या आधी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आम्ही टाकलेले नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. चला तर मग आपण पहिल्यांदा या व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आहे मित्रांनो की समजा 0.12 याचा वर्ग, ह्याचा जर वर्ग काढायचा असेल तर कसा काढणार तुम्ही? आता म्हणतील, खूप जण म्हणतील अरे 0.12चा वर्ग कसं काढायचं? तर सोपं आहे मित्रांनो. दशांश अपूर्णांक जरी असेल किंवा काही जरी असेल तर सुरुवातीला काय करायचं, 12 हा आहे 12, आपण हे दशांश अपूर्णांक आहे की नाही सोडून द्यायचं, हे नंतर विचार करूयात. पहिल्यांदा 12चा वर्ग करून घेऊया. 12चा वर्ग किती आहे? सोपं आहे. 12चा वर्ग 144, बरोबर. हा झाला 144, 12चा वर्ग. आता हा दशांश अपूर्णांकामध्ये आहे. दशांश अपूर्णांकाच्या नंतर म्हणजे पॉईंटच्या नंतर किती आकडे आहेत ते चेक करायचे. पहिल्यांदा पॉईंटच्या नंतर किती आकडे आहेत? 1 आणि 2. तर 1 आणि 2 आहे म्हटलं की समजा 2 आकडे तिथं, तर ह्याचा फक्त आपल्याला दुप्पट करायची 4. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला? मग 0, हा जो 0 आहे तो तुम्हाला कधी द्यावा लागेल? 4 म्हणजे पॉईंटच्या नंतर 4 आकडे पाहिजे. मग सुरुवातीला किती आकडे येतील बघा मित्रांनो? 1 2 3 म्हणजे 144 मध्ये ऑलरेडी 3 आकडे आहेत आणि आपण आपल्याला परत चौथा एक जोडायला लागेल 0.0. हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. साधा आणि सोपं, सिंपल आहे एकदम. कुठल्याही प्रकारची मेथड नाहीये, कुठलं जास्त डोकं चालवायची गरज नाही, काही नाही. समजा आता पुढचं एक उदाहरण घेऊयात. तर मित्रांनो कसं आहे माहितीये का, हे गणित कसं आपण सोडवलं आता त्याच प्रकारचं असंच आहे बघा. ज्यावेळेस जर आपण समजा इथं 0.009चा वर्ग जर असेल तर मात्र काय करायला लागेल, कारण की आता इथं कसं होतं 0.12 होतं, साधारण सोपं होतं. ह्याच्यामध्ये कसं आहे 0.009 आहे, म्हणजे कसं थोडंसं एक्स्ट्रा 2 शून्य लागलेले आहे त्याच्यामध्ये. मग आता आपण पण इथं पण सेमच आहे मेथड आहे की आपल्याला फक्त काय करायचं, जो मेन आकडा आहे तो फक्त फोकस करायचा. आता हा 3 आकडे, 3 शून्य ते विसरून जावा. हे फक्त शेवटचा आकडा कोणता आहे? 9. 9चा वर्ग काय आहे बघा, साधारण सोपा. 9चा वर्ग 81. आणि मगाशी जसं मी सांगितलं तसंच 0 पॉईंटच्या नंतर किती आकडे आहेत? 1 2 आणि 3 हे 3 आकडे आहेत. तर हे 3 अधिक 3 फक्त त्याची काय आपल्याला करायचे, दुप्पट करायचे. म्हणजे किती? 3 आणि 3 6. आपल्याला काय करायचं मग? पॉईंटच्या नंतर किती घ्यायचे आकडे? पॉईंटच्या नंतर 6 आकडे आले पाहिजेत, बरोबर. 0 पॉईंट ऑलरेडी 81 आहे, त्यानंतर किती घ्यायला लागेल? 4 आकडे घ्यायला लागतील. 1 2 3 4 म्हणजे पॉईंटच्या नंतर 1 2 3 4 5 6 हे त्याचं उत्तर आहे. अशाच प्रकारची उदाहरणं असतात मित्रांनो. असं काही वेगळं असं काय येत नाही याच्यामध्ये. थोडक्यात आणि साधन सोपं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आजपासून आपण गणित हा टॉपिक पूर्ण आपण घेणार आहोत. याच्यामध्ये गणित जे सुरुवातीपासून आहे, संख्या ते पूर्ण चालू घडामोडी म्हणा किंवा हे तर आपण व्हिडिओ टाकतच असतो, पण गणित हे पूर्ण आज आपण घेणार आहोत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता याबद्दलचे आपण आजपासून व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आणि नवीन शॉर्ट ट्रिक तुम्हाला अनुभवता येईल आणि तुम्हाला एकदम ते परीक्षेला अजिबात अवघड जाणार नाहीये. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.